सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र बुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुलेंच्या 200 कविता सादर करणार आहोत. तर त्यातीलच आज मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे ध्यास. ही कविता सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शीलाताई चर्जन यांनी रचलेली आहे. तर बघूया कविता ध्यास. सावित्री ज्योतिरावांनी घेतला शिक्षणाचा ध्यास. सावित्री ज्योतिरावांनी घेतला शिक्षणाचा ध्यास. धर्मशास्त्राचे तोडिले जोखड, मुक्त केले नारीस खास, मुक्त केले नारीस खास. चिमणाईच्या उदरी येऊन जन्मास केले सार्थ. चिमणाईच्या उदरी येऊन जन्मास केले सार्थ. सावित्रीला घेऊन सोबत शोधला जीवनाचा अर्थ. सावित्रीला सोबत घेऊन शोधला जीवनाचा अर्थ. निर्मिकाला साक्षी मानुनी तोडिले अंधश्रद्धेचे बंधन. निर्मिकाला साक्षी मानुनी तोडिले अंधश्रद्धेचे बंधन. असत्याला दूर सारुनी केले सत्याला वंदन, केले सत्याला वंदन. माय झाली अनाथांची अभय देऊनी लेकरांना. माय झाली अनाथांची अभय देऊनी लेकरांना. दीनदुबळ्यांची बनून माऊली न्याय दिला बहुजनांना, न्याय दिला बहुजनांना. साक्षर करुनी स्त्री जातीला तोडूनी पारतंत्र्याचे फास. साक्षर करुनी स्त्री जातीला तोडूनी पारतंत्र्याचे फास. घेतला सावित्री ज्योतिबांनी आम्हा शिकवण्याचा ध्यास, आम्हा शिकवण्याचा ध्यास. चला तर बघूया या कवितेचा अर्थ. ही कविता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्यावर आणि समाज सुधारणेवर सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शीलाताई चर्जन यांनी रचली आहे. त्यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि पारतंत्र्य दूर करून स्त्री शिक्षणाचा ध्यास कसा घेतला याचे सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा, विशेषतः स्त्री शिक्षणाचा दृढ निश्चय केला. त्यांनी स्त्रियांवर बंधने घालणाऱ्या जुन्या अन्यायी रूढी, परंपरा आणि धर्मशास्त्राच्या नावाखाली लादलेली गुलामी मोडून काढली आणि स्त्रियांना चूल आणि मूल यातून मुक्त करून तिला मानाचे स्थान मिळवून दिले. चिमणाईच्या पोटी जन्म घेऊन ज्योतिरावांनी आपले जीवन सार्थकी लावले. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन त्यांना शिकवून खऱ्या अर्थाने समाजसेवेतून मानवी जीवनाचा खरा अर्थ शोधला. ज्योतिरावांनी देवाला निर्मिक म्हटले आहे. त्यांनी निर्मिकाला साक्षी मानून समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा आणि जुनाट समजुतीची बंधने तोडली. खोटेपणा आणि ढोंगेपणा यांना दूर सारून त्यांनी नेहमीच सत्याचा मार्ग स्वीकारला आणि सत्यालाच वंदन केले. ज्योतिरावांनी देवाला निर्मिक म्हटले आहे. त्या निर्मिकाला साक्षी मानून त्यांनी समाजातील अनिष्ट, अंधश्रद्धा आणि जुनाट समजुतीची बंधने तोडली. खोटेपणा आणि ढोंगीपणा दूर सारून त्यांनी नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारला आणि सत्यालाच वंदन केले. सावित्रीबाई फुले या अनाथ, निराधार आणि पीडित मुलांच्या खऱ्या आई झाल्या. त्यांनी अशा मुलांना आधार आणि सुरक्षितता दिली. समाजातील गरीब, वंचित आणि दीनदुबळ्या लोकांची माऊली बनून त्यांनी बहुजन समाजाला त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून दिला. संपूर्ण स्त्री जातीला शिक्षणाचे धडे देऊन त्यांनी स्त्रियांना परावलंबित्व आणि अज्ञानाच्या गुलामगिरीतून मुक्त केले. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी संपूर्ण समाजाला आणि आम्हा सर्व लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा म्हणजे साक्षर करण्याचा आयुष्यभर ध्यास घेतला. अशाच नवनवीन सावित्रीबाई फुले यांच्या कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.